तिने तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी मला बोलवलं इकडे. सुन साहेबा सुन प्यार रखीदून दुर्वेश रावांचं नाव घेते पाटलांची सून. आमच्या गावचा गणपती हा इच्छापूर्ती गणपती आहे आणि त्याच्या पुढे जी इच्छा ठेवली ती पूर्ण होणार. हाय नमस्कार, कशा सर्व. मी राजदीप घर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजाच्या या यूट्यूब चॅनलवरती. आज आहे मी ट्रॉम्बाई कोलीवाडे येथे. गावदेवी आईचं मंदिर आहे माझ्या मागोमाग. थोड्याच वेळात आपण दर्शन घेऊ. आणि आज आपल्याला इथं आमंत्रित केलेला होता पाटील परिवाराने आणि त्यांच्या लहान मुलीने म्हणजेच कशिश पाटीलनी. तर आपण जाऊन त्यांना भेट देणार आहोत आणि त्यांच्याकडे बाप्पाचं आगमनसुद्धा झालेलं आहे आणि मागी गणपती निमित्त त्यांच्याकडे महापूजासुद्धा असते. तर तो सर्व दर्शन आपण घेणार आहोत. तुम्हाला सर्वांना मागी गणपती निमित्त गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या आणि चेतन मालीकडून. तर चला ब्लॉग सुरू करूया. आणि यानंतर ट्रॉम्बेमधून गेल्यावर आपण उरणला सुद्धा जाणार आहोत. उरणला बोकेविडा आणि सोनारीमध्ये पण मोठ्या उत्सवात आपल्या सर्व सोहळा साजरी करतात, तिकडे सुद्धा जाणार आहोत. तर त्यापूर्वी आपण हा ब्लॉग सुरू करूया ट्रॉम्बे इकडे. तर जाऊया, पहिले आईचं दर्शन घेऊया ना चेतन. पहिले जाऊन दर्शन घेऊया आणि ब्लॉगला सुरुवात करूया. गावदेवी आईचं मंदिर आहे पाठीमागा. गावदेवी मातेचं मंदिर आहे बघा. गाठ सोडा, गाठ बांधली होती ना, नाव घ्यायला लागेल. पहिले आपली ओळख सांगा. मी सौ दीपाली शिरीष वैती. ओके. देगा यांची बहीण. नाव घ्यायला लागेल ना, नाव घ्या. हंड्यावर हंडे सात, हा त्यावर साखरेची परात. शिरीषराव बसले दारात, जाव कशी घरात. अरे टाल्या टाल्या. मस्त नाव घेतलं ताईंनी. तुम्ही पण आठवण ठेवा, तुमची पण बारी आहे. आत्ताच घेऊ गुरुजी, आत्ताच घेऊया ना, नाव घ्यायला सांगू आत्ताच. ओके थांबा, पहिले आपण लेडीज फर्स्ट ना, लेडीज फर्स्ट. पहिले आपली ओळख सांगा. मी सौ चित्रा दुर्वेश पाटील. नाव घ्यायचं हो. आवाज बसलाय, काय चुकलं तुम्ही समजून घ्या. सुन साहेबा सुन प्यार रखीदून दुर्वेश रावांचं नाव घेते पाटलांची सून. अरे टाल्या टाल्या. कुठला तरी सोप्पा ए ऐका. भाजी मेथीची. बरोबर आहे. आपल्या समोर आता पाटील परिवार आहे, ज्यांनी आपल्याला जिथं आमंत्रण केलं होतं बाप्पाच्या दर्शनासाठी. आणि आता पहिले ओळख करून घेतो. आई नाव सांगा आपला. सौ चित्रा दुर्वेश पाटील. अरे बाबा, आवाज फुल काम केलेला आहे एकदम. आणि तुझा कशिश दुर्वेश पाटील. आणि दुर्वेश भरत पाटील. ओके धन्यवाद. आणि काय सांगाल, आपला 11 वर्षापूर्वी आपण आगमन केला, तो कशापूर्ती केला होता? नाही, फक्त स्वखुशीने आपल्या स्वखुशीने केलं. आणि आज 11 वर्ष पूर्ण झालीत म्हणून तुम्ही सत्यनारायणची पूजा ठेवली होती घरीत आनंदाने. दुर्वेश साहेबांचा आपल्या उरणशी नाता आहे, तो नाता आम्हाला सांगा. माझं उरणची नातं ONGC मुळे आहे. ONGC उरण प्लांट मध्ये मी 6 वर्ष काम केलं ऍज अ ऑपरेटर म्हणून. मग आता उरणला आले तर मला भेटायला नक्की या. हो नक्की नक्की. आणि कशिश तुमची एकुलती एक मुलगी, काय म्हणाल तिच्याबद्दल? तिच्याबद्दल नंतर मी पण सांगणार आहे तुम्हाला, पण तुम्ही सांगा. काय नाही, बेस्ट आहे, हुशार आहे. हां, आता आईंजवळ जाऊया. आई हुशार आहे आणि आज तिने तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी मला बोलवलं इकडं. तुम्ही व्हिडिओ बघताय ना आपले सर्व, कसे वाटतात व्हिडिओ? छान असतात.
आणि तुम्हाला सांगू माझा शूट होता आमच्या गावात, आमच्या मंडळाला 25 वर्ष झाले. तर आज मी पूर्ण दिवस तिकडे होतो. कशिशने माझा नाकार होकारमध्ये बदलला आणि सांगितलं की मला मम्मीला काहीही करून सरप्राईज द्यायचं आहे, तू काहीही करून दादा ये. तर तिच्या बोलण्यावरती मी आलो इकडं आणि अचानक सांगितलं की मी राजदादाला सांगितले तो येणार आहे. अरे मी तो हात मारल्यावर कशाला, तो कसा येईल? तो नाही दादा येणार आहे. तर हीच गोष्ट मी पण बोललो की पहिला मला विचारायला तरी पाहिजे होती की बोलवतोय म्हणून. सरप्राईज द्यायचा होता तिला, तिने प्लॅन केला होता तुमच्यासाठी. आणि खूप भारी मुलगी आहे आणि सर्वांना अशी मुलगी मिळो हीच देवाचरणी प्रार्थना करतो. आणि तुमचं जास्त वेळ घेणार नाही कारण का आता मंडळी सर्व वाट बघताय बघा पाठीमागं. कोण सत्यनारायणची पूजा असल्यामुळे सर्व कोण साडीचा मान वगैरे घेऊन येत असते. तो जास्त वेळ घेणार नाही. धन्यवाद आणि असेच एकत्राने आनंदीला आणि खुश राहा. ठीक आहे. तुला पण थँक्यू. पाटील परिवाराचा लाडका रोमित आलेला आहे. रोमित त्याने केस बघा किती मस्त कापलीत. हाय कर हाय कर हाय. फ्लाइंग किस पण देते काय? अरे मस्त. स्माइल बघा किती त्याची क्यूट आहे. दादा आम्हाला पहिला शब्द बोलायला येतो काय? ही माझी ताई आहे. ताई नाव काय आपला? माझं नाव मृण्मयी योगेश वैती, मी मुलुंडची. मृण्मयी हो. मस्त नाव आहे. आणि हे माझे मृण्मयी ताई आहे ना, तिचे हसबंड नाव काय? योगेश शरद वैद्य. योगेश. आणि या मोठे भाऊ माझे मोठे भाऊचे नाव काय? मयूर सावंत भाऊचे आहेत. आणि ताई ही माझी मोठी ताई जान्हवी ताई आहेत बघा. मस्त सर्व कुटुंब आहे. स्पीकरचा आवाज येतोय त्याच्यामुळे आवाज प्रॉपर येईल का नाही त्याची गॅरंटी नाही, पण सर्व मस्त दिसत आहेत. पूजेसाठी आलेले आहेत ताईकडे. ठीक आहे, धन्यवाद. पप्पाची मम्मी आणि आता बघा दुर्वेश काकांची आई आहे आपल्या समोर. आलू वडी तलताना दिसल्यात तुम्हाला. हे कोथिंबीर वडी आहे आणि ही आलू वडी सर्व आहे. आणि मग आईने नाव घेतला मस्तपैकी. असं वाटत होतं पूर्ण नाव तयार करून आल्यात. सर्व हौशी तुम्ही. आता मला आत्ताच ऑर्डर भेटलेली आहे कशिशच्या हल्दीची. हल्दी लग्न सगळ्याला या. टाइम आहे पण ऑर्डर भेटलेलं आहे. फिक्स आहे. हो येईल. महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. मस्त असा हॉल आहे. आणि आता बाप्पासाठी नैवेद्य चालू आहे. आणि महाप्रसादामध्ये बघा काय काय व्हेज बिर्याणी, व्हेज पनीर बिर्याणी आहे, मटर पनीर आहे, आलू वडी कोथिंबीर वडी, स्वीटमध्ये गुलाबजाम आणि स्पेशल आपली पोली आहे. पोली खाऊन जाऊ अशी तुझी इच्छा आहे ना? पोली खाऊन जाते. पनीर पुलाव. ओके पुलाव घे पुलाव. आणि ताई वगैरे आपल्याला नैवेद्यासाठी तयारी करताना दिसते तुम्हाला. चला आता आपल्याला बोकरविड्या गणेश जयंती निमित्त पालखी सोहळा असतो तिथे जायचं आहे. तर कशी रजा घेतो मी ट्रॉम्बाई कोलीवाड्याची. ठीक आहे. आणि बोलवल्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे. अरे बाबा असे सर्व तिघजण सुखी राहा. एकुलती एक मुलगी आहे. थँक्यू. चल भेटू लवकर. हो मित्रांनो पोचलोय बोकरविड्याला. आणि माझ्या पाठी बघताय द्वार बोकरविड्या ग्रामपंचायतचा. आणि मस्त सुंदर एक द्वार केला आहे आजचा उत्सवासाठी. आणि आता आतमध्ये जाऊन मी तुम्हाला दर्शन घडवून देणार आहे. बाप्पाचा मंदिर आहे, सुंदर मंदिर आहे, तो देखील तुम्हाला दाखवतो आहे. आणि मंदिरातून जेव्हा पालखी निघेल तो सर्व सोहळा तुम्हाला दाखवीन. आणि विषय असा आहे मी थोडा लेट आलो आहे, थोडा लेट झाला आहे, मी जास्त घाईत आहे थोडा. तर जाऊन सर्व मित्रांना भेटूया बोकरविड्याच्या. आणि त्यांना कॉल केला होता काय पालखीला गुलाल असते काय, तर ते बोलले गुलाल असते. सो मग मी तो व्हाईट टी शर्ट नाही घातला, व्हाईट शर्ट नाही घातला. हाच आपल्या गावातला म्हणजे जो बाईकवर याला घातला त्याच्यावरतीच आहे मी. जाऊया आतमध्ये आणि दर्शन घेऊया बाप्पाचा. आले क्यूट मुलगा त्या दिवशी आपल्याला आपल्या करंजा डॉक वरती दिसलेला. त्या दिवशी कुठली मच्छी घेतलीस? सुरमई घेतली. कितीला पडली? 700 दिली. आपलं नाव सांगितलं असतं तर कमी केली असती त्यांनी. मोठी होती काय. बघा फॅमिली आहे. हाय झालं दर्शन? काय आहे आपलं नाव काय? संध्या म्हात्रे. आणि दादा
रुपेश म्हात्रे आहे. ठीक आहे, धन्यवाद. झालं दर्शन? गर्दी आहे? नाही एवढी नाही. ठीक आहे, ओके, थँक्यू, बाय बाय. नाव काय? प्रज्योत कुठना? केगाव मधून आहे. आणि तुझा? युगान. आणि आई सुद्धा आहेत. हाय. आणि आता बारक्याचं नाव काय? प्रियांश. नमस्कार दादा. चला भेटू. धन्यवाद दादा. काय बोलतेस? कसं झालं उत्सव? थाटात आहे, फुल एकदम थाटात उत्सव आहे. बघितला बॅनर वगैरे एकदम. आपली पालखी निघाली. हो, त्यासाठी चालू. चला जाऊया आतमध्ये. तिने आता भेटले आपल्याला. साईराम. साईराम. काय क्यूट फॅमिली. अरे ब्लॅक घालून आले तिघे. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. माझी नजर गेली. अरे बाबा, झालं दर्शन? म्हणजे झाला दर्शन झालं ना? मस्त समारंभ चालू आहे ना? पहिली ते 13वी 15वी म्हणजे जेवढं शिक्षण असेल ना त्यांचे जे नंबर आलेले त्यांचा पास झालेले सर्वांचा सत्कार ते लोक करतात. बरोबर. ही संकल्पना एकदम चांगली वाटली मला. बरोबर आहे. अजून ऊर्जा भेटते नवीन करण्याची ना, पुढे जाण्याचं पण प्रोत्साहन भेटते. ठीक आहे, धन्यवाद. साईराम. ओम साईराम. आणि बघा बोकरविड्याची सर्व फॅमिली भेटते आपल्याला. काय बोलता? फुल तयारी. ही टी शर्ट आहे काय दादा? ही टी शर्ट दाखव बघू दे मला. काय श्री गणेश जन्मोत्सव बोकरविडा. काय बोकरविडा पाठवून दाखव. हा, मस्त बाप्पाची मूर्ती आहे पाठीमाग. बघा सगळे आहेत. हाय, चला. सबस्क्राइब करा. आणि बघा मंदिराच्या परिसरातच अशी मस्त जत्रा भरले रोडच्या आजूबाजूला. आणि आता आपण दर्शन घेऊया जाऊन. आणि बक्षीस समारंभ चालू आहे आतमध्ये. आणि मंदिराच्या परिसरात बघा गणेश मंदिर बोकरविडा मस्त मंदिर आहे. आतमध्ये जाऊया. गणपती बाप्पा मोरया. जन्म सोहळ्यासाठी जो पालना लागतो तो पण बघा किती मस्त सजवलेला आहे. जो आता गणपती जयंती निमित्त जो सोहळा झाला आहे त्याच्याविषयी पूर्ण माहिती आपण आपल्या ग्रामस्थांकडून घेणार आहोत. आपल्यासोबत संतोष दादा असणार आहे. संतोष दादा आपल्याला मदत करशील ना सर्व आपल्याला माहिती सांगण्यासाठी? सर्व ग्रामस्थांना आपण एकत्र करू आणि सर्व सोहळा जो झाला मस्त आयोजित केलेला सोहळा, गाणी संगीत वगैरे सर्व तो 2-4 दिवसाचा कार्यक्रम होता. तो सर्व मला सांग. ठीक आहे. 2 नाग फुलांनी बनवलेले. आणि या साईडला आता थोड्याच वेळात पालखी निघणार. तर पालखी सजावटीचं काम चालू आहे. सर्व ग्रामस्थ मिळून हा कार्य करत असतात बघा. आणि मगाशी म्हणाल्याप्रमाणे जे गावातले पास होतात चांगल्या मार्कांनी त्यांचा सत्कार इकडे केला जातो बघा. मस्त वाटते. गावातल्या पोरांसाठी चांगलं कार्य करत आहेत सर्व ग्रामस्थ. आपल्या समोर सर्व ताईस आहेत बघा. ताई आपलं नाव सांगा. स्मिता हरेश पाटील. दुसरी ताईचा? खंडेश्वर पाटील. शोभा विवेक पाटील. गीता विलास पाटील. आज आपल्या सोहळ्याला म्हणजे आपला बोकरविडा गावातला हा सर्वात मोठा सण असतो. तर त्या सणाला आज 20 वर्ष झाली सोहळ्याला. तर तुम्हाला कसं वाटतं? मला तसा सोहळ्याचा खूप आनंद आहे आणि खूप चांगला आणि व्यवस्थित आमचा सोहळ्या गावाचा 2 दिवस एकदम मजेशीर एकदम भरपूर एकदम याच्याप्रमाणे पार पडतात. आम्हाला खूप आनंद होतो. हा सोहळा खूप मोठा असतो. आमच्या गावात 2 दिवस याचा कार्यक्रम असतो. आणि संध्याकाळी आदल्या दिवशी संध्याकाळी पण कार्यक्रम रात्री झाले आहे. ऑर्केस्ट्रा वगैरे होतो. आणि आज सकाळीपासून कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. सकाळी पूजन झालं आहे आणि आता मुलांना बक्षीस वगैरे देण्यात आली. हो. आमचा सोहळा खूप उत्साहात आम्ही साजरा करतो. आमच्या सोहळ्याचं सकाळी 3 वाजल्यापासून आम्ही पूजन होते. त्याच्यानंतर आम्ही आमच्या इथे पालखीचा सोहळा लहान पालखी निघते. बक्षीस वितरण आमच्या ऑर्केस्ट्रा असतो. आम्ही हा सोहळा खूप आनंदाने आणि उत्साहात साजरा करतो. आमच्या गावचा गणपती हा इच्छापूर्ती गणपती आहे आणि त्याच्या पुढे जी इच्छा ठेवली ती पूर्ण होणार. आणि तो सोहळा आमचा इतका आनंददायी आहे की हा पूर्ण गावाला पूर्ण तो इतका हौशेने ठेवतो की एकदम खुश गाव राहतो आमचा. ताई नाव सांगा आपला. माझं नाव निर्मला दीपक पाटील. खूप छान वाटते आणि हा आता 20 वर्षांची भरपूर वर्षाची परंपरा आहे. आणि हा गणेश उत्सव बोकरविडा गावाचा खूप छान आहे. एकदम उत्साहात पार पडते.
आता आपल्यासमोर सर्व बोकरविडा गावाचे ग्रामस्थ आहेत, सर्व बघा पालखीच्या तयारीमध्ये आहेत. आणि आता आपल्यासमोर आहेत वीरेंद्र साहेब. बोकरविड्यामध्ये गणेश उत्सव आहे, त्यानिमित्त तुला यायचं आहे, तर धन्यवाद साहेब मला बोलवल्याबद्दल. आणि दुसरा आपल्या सोला आपल्या गावात थाटात साजरा केला जातो, मोठा सण साजरा केला जातो गावात, त्याविषयी म्हणजे आपले 2-3 दिवस आपल्या कार्य चालू आहे, सोला चालू आहे, त्याबद्दल मला थोडी माहिती द्या. हा आमचा मागी गणेश उत्सव आहे. गेले 20 वर्षापासून जेव्हा हे मंदिराचं जीर्णोद्धार झालं तेव्हा सर्व ग्रामस्थांच्या देणगीतून आणि इथल्या आज उरण तालुक्यात सर्वात मोठा गणेश मंदिर आम्ही बांधलेला आहे. आणि तेव्हापासून हा दरवर्षी पहिल्या दिवशी 2 दिवस आमच्या गावात गणेश उत्सव सुरू होतो. आणि याच्यामध्ये पहिल्या दिवशी हा वर्धापन दिन आणि दुसऱ्या दिवशी गणेश जन्मोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा होतो. आणि आज दुसरा दिवस आहे गणेश उत्सव. आज दिवसभरापासून सकाळी जन्माचं कीर्तन आणि ते झाल्यावर दिवसभर मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यक्रम पार पडले. आता श्रीची मिरवणूक निघणार आहे आणि ही मिरवणूक अशी सर्वात मोठी म्हणजे मोठ्या उत्साहात आमच्या सर्व ग्रामस्थ या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत. आणि मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करणार आणि फटाकेबाजी आतषबाजी करणार आहेत. आणि या 2 दिवस संपूर्ण गावातील वातावरण हे भक्तिमय होतं आणि संपूर्ण गावातली सर्व लोक या उत्सवात मोठ्या संख्येत सहभागी होतो. हा उत्सव मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे यशस्वी करतात. आमच्या गावची परंपरा आहे का जे विद्यार्थी आपली शैक्षणिक अर्हता पूर्ण करतात त्यांना या दिवशी या गणेश उत्सवामध्ये गौरवलं जातं आणि त्यांचा सत्कार केला जातो. विशेष म्हणजे हा जो उत्सव आहे हा उत्सव एकतेचा, आमच्या गावच्या एकजुटीचा, एकात्मतेचा आणि आमच्या गावची एक परंपरा जतन करण्याचा आहे. साहेब तुमचं नाव काय? जयवंत पाटील. धन्यवाद साहेब, चांगली माहिती दिलीत तुम्ही. आता आपल्या समोर अध्यक्ष सुद्धा आहेत आणि गावचे सरपंच सुद्धा आहेत, तर काय सांगाल आपल्या उत्सवाबद्दल? आमचा गणेश उत्सव फार मोठ्या उत्सवात आम्ही साजरा करतो आणि ते गावभर आमची पालखी मिरवणूक निघते, त्यामध्ये सर्व लोकांचा सहभाग असतो आणि सर्व लोक शांतपणे व्यवस्थित सर्व हे करून आमची पालखी मिरवणूक व्यवस्थित हँडल करतात. आणि आता सर्व आपले गावकरी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली, त्यांच्यासाठी काय संदेश द्याल किंवा 1-2 शब्द? असा एक मोठा हे आहे काही आम्ही पालखी आमच्या गाववाल्यांच्या याच्यावर हे करतात, सर्वजण त्याला चांगल्या प्रकारे योगदान देऊन पैशाची मदत, अन्नदान मदत, सर्व प्रकारे मदत करून या उत्सव व्यवस्थित आणि शांतपणाने पार पडतात. त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद. हो. बघा मस्त वेशभूषा केले दादासांनी. गणपती बाप्पा.
आवाज येतो का आवाज? हॅलो 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 आवाज येतोय आवाज येतोय गणपती बाप्पा साजन विक्की भेटलाय आपल्याला. आबी आणि सौरभ यांची तुम्हाला ओळख करून देते. कामावरनं पळून जायला मला हे मदत करायचं. काय बोलता, झालं दर्शन वगैरे घेतलात? विकीकडे आलतो, विकीकडे आलतो. आबी आपल्या समोर. नमस्कार. कसा आहे सोला, कसा वाटला? मस्त आहे ना गावातला सोला. काय बोलच का नाही तू, लाजतच का? कोण आहे? साहिल लग्नाला चाललास? इकडे बाई, इकडे हाय कर. हाय हाय हाय. नमस्कार. त्या दिवशी आपल्याला इकडे पण भेटले वर्सव्याला. यानेच इंटरव्ह्यू घेतलेला नाही पडलो. हाय. पालखीत गेलेला तो वाटतं गुलाला. तर नाव काय तुझा? ॲलिस. मस्त नाव आहे. आणि तुझा? समायरा. समायरा. दोघींची मस्त नाव आहेत बघा. कोणला काय व्हिडिओ बघताय आपल्या? कशा वाटतात? मस्त वाटतात. तुला मग एक काम करा आता, मस्त मॅचिंग कपडे घातले तर तुम्ही दोघे एकत्र बोला ना. काय चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का माझा ऐकत नाही, कोणच ऐकत नाही माझा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ओके, तू बोल. सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू. त्यांचं ऐका, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा सर्व फॅमिली आहे त्यांची, फॅमिली आहे त्यांची. हाय, बघताय ना? आशीर्वाद ठेवा, आशीर्वाद. व्हिडिओ आली की लगेच टीव्हीला लागलीच पाहिजे आणि अशीच व्हिडिओ करत राहणे. आता उद्या पालखीची व्हिडिओ भेटेल, पटकन लाईक करा आणि कमेंट करा. आणि आम्ही सांगू सबस्क्राईब करायला. ओके ओके, नक्की शेअर करा उद्या पालखीची व्हिडिओ. ठीक आहे, धन्यवाद. हाय हाय.
आपल्यासोबत आहे संतोष दादा, ज्याने आपल्याला बरीच माहिती ग्रामस्थांकडून घेऊन दिली आणि आपला सत्कार देखील केला. याच्या हातचे धन्यवाद दादा. आम्ही MSCB मध्ये मी इंटर्नशिपला होतो तेव्हा दादा असायचा तेव्हा, आणि तेव्हा पण आम्हाला मनोज दादा, संतोष दादा सर्वांनी जाम सपोर्ट केला. आणि तो आता परत कुठंतरी त्यांची सर्वांची आठवण आली मला, कारण का तेव्हा पण सपोर्ट करत होते आणि आता पण त्याच ताकदीने आता मला सपोर्ट करत होते सर्वांना भेटवण्यापासून. तर दादा आता आपल्या पालखीचं नियोजन कसं असणार आहे? आता आपली शिरची पालखी ही निघली आहे. आता मंदिराला 5 फेऱ्या झाल्यानंतर पालखीचं प्रस्थान आपल्या गावामध्ये होतो आणि गावात पूर्ण फिरेल आज रात्री आणि उद्या दिवस आणि उद्या संध्याकाळी 7 ते 7:30 पर्यंत आपली पालखी परत मंदिरामध्ये येते. आणि जे आपल्या जे टी शर्ट बघितलं तू मगाशी, ब्लू टी शर्ट, ते टी शर्ट आणि पोरं ते आता त्या पालखीला खांदा देतील. ती पालखी देवळामध्ये जातपर्यंत पालखीला खांदा देऊन असतात ती पोरं. आणि ती काय नेमलेली असतात? नेमलेली नाही, आपली सेवा, आपली श्रीची बाप्पाची सेवा म्हणून ते करतात. नेमलेली काही नाही. त्यांना ती पहिल्यापासून आवडच आहे आणि अजून पोरं निर्माण होतं, आवड निर्माण होतात. पोरं रात्रभर झोपत नाही, रात्रभर जागी असतात आणि फुल थाटात साजरी करतात. फुल थाटात एकदम मजा, एकदम एन्जॉय, अजिबात एकदम मजा, एकदम सगळं अख्खा गाव आनंदात असतं आणि एकदम मजा असतात. आपला सोहळा हा गणपतीचा सोहळा एक नंबर असतो आपला. सर्वात मोठा हा सोहळा आपला सोहळा, म्हणून सर्व ग्रामस्थ एकदम मोठ्या संख्येने सर्व येत आहेत आणि दर्शन घेत आहेत. बरोबर ना? बरोबर. तर त्याला पालखी निघालेली आहे आणि ब्लॉग इथं सेंड करूया. मगाशी तुम्ही मित्रांना विचारून आलो होतो की टी शर्ट बदलू का नको, तर मित्र बोलले नको, व्हाईट टी शर्ट अजिबात घालू नको, कारण का एवढा गुलाल उडवतात ते. आता मी गोणीच्या गोणी आणल्यात त्यांनी आणि देवळावरून देवळाच्या चारे बाजूला पाय बुडतात, अक्षरशः गुलाबामध्ये पाय बुडतात, एवढा गुलाल असतो. आणि फुलांच्या पाकल्या सुद्धा एवढ्याच असतात. एवढ्या फुलांचे पुष्पवृष्टी पण भरपूर असते, पूर्ण गावा भरवतील. फटाके काय बोला ते आता कागदाचे तर झालेत ते पण आता भरपूर असतात. ओके, धन्यवाद दादा. धन्यवाद. हे कपडे बघून तू आमच्याबद्दल, आमच्या गावाची माहिती, आमच्या सोहळ्याची माहिती घेतो, तुझा पण धन्यवाद आल्याबद्दल. धन्यवाद. चला आता ब्लॉग एंड करूया. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.